परळीच्या लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे या तरुणाला 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं अमानुष मारहाण केलेली। या प्रकरणी परळी पोलिसांनी 7 आरोपींना आता अटक सुद्धा केलेली आहे। उर्वरित आरोपींना अटक करा, याशिवाय या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांनी बीड परळी मार्गावरती ठिय्या घातलाय। जोपर्यंत सर्व आरोपी अटकेत जाणार नाही तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतलाय। बघा, या व्यक्तीला शिवराज दिवटेला मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली होती। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहे आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद। योगेश, आपण बघतोय या ठिकाणी आता थेट महामार्गावरती ठिय्या आंदोलन केलं जातंय, काय अपडेट या संदर्भात? बीडच्या परळीमध्ये जलालपूर भागामध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण 2 दिवसापूर्वी झाली होती आणि या मारहाणीनंतर बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद निर्माण झाले। या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। आज स्वतः जे ग्रामस्थ आहेत परळीच्या लिंबोटा गावच्या ग्रामस्थांनी शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाली आणि आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, त्याचबरोबर कठोरात कठोर शासन व्हावं आणि घटनेच्या निषेधार्थ आणि त्याचबरोबर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसह ही आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत आरोपींना कठोरात कठोर शासन होत नाही, घटना थांबत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा लिंबोटीच्या ग्रामस्थांनी आणि रहिवाशांनी घेतलेला आहे। निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर बीड परळी मार्गावरती हे ठिय्या आंदोलन जे आहे ते आता सुरू झालं असल्याचं आपण बघतोय।